नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आतापर्यंत म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी फक्त गुंतवणूकदारांच्या स्वतःच्या बँक खात्याचाच वापर केला जात होता, परंतु हा नियम आता लवकरच बदलणार आहे। सेबी म्युच्युअल फंड गुंतवणुकीच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे। सेबीनं थर्ड पार्टी पेमेंटला परवानगी देण्याचा प्रस्ताव ठेवलेला आहे। या अंतर्गत आता कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून पैसे कापून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकतील। सेबीच्या मते यामुळे गुंतवणुकीची प्रक्रिया अधिक सोपी होईल आणि अधिक लोकांना संघटित गुंतवणुकीमध्ये सामील होण्यास प्रोत्साहन मिळेल। मात्र मनी लॉन्ड्रिंगसारखे धोके टाळण्यासाठी सुरक्षा नियम देखील लागू केले जातील। सध्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केवळ गुंतवणूकदाराच्या सत्यापित बँक खात्याद्वारेच केली जाऊ शकते। तथापि नवीन प्रस्तावानुसार कंपनी किंवा AMC सारख्या तृतीय पक्षाला गुंतवणूक करण्याची परवानगी दिली जाऊ शकते। उदाहरणार्थ, कंपन्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून पैसे थेट कापून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकतील। यामुळे कर्मचाऱ्यांसाठी नियमित बचत आणि गुंतवणूक करणं सोपं होईल। सेबीनं असा प्रस्ताव ठेवला आहे की सूचीबद्ध आणि EPFO नोंदणीकृत कंपन्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून पैसे कापून एक रकमी पेमेंटद्वारे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकतील। यामुळे कर्मचाऱ्यांना दर महिन्याला स्वतंत्र गुंतवणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची गरज भासणार नाही। जे लोक दीर्घ कालावधीसाठी नियमितपणे गुंतवणूक करू इच्छितात त्यांच्यासाठी ही प्रणाली अत्यंत उपयुक्त मानली जाते। नवीन प्रस्तावामध्ये कर्मचारी तसेच म्युच्युअल फंड वितरकांसाठी बदलांचा समावेश आहे। नवीन नियमांनुसार मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या आता त्यांच्या वितरकांना रोख रकमेऐवजी थेट म्युच्युअल फंड युनिट्सच्या स्वरूपामध्ये कमिशन देऊ शकतील। मात्र सुरक्षेच्या उपाययोजना विचारात घेण्यात आल्यात। ही युनिट्स केवळ वितरकाच्या स्वतःच्या नावावरतीच दिली जातील, जेणेकरून इच्छित लाभार्थ्याला लाभ मिळेल याची खात्री होईल। हे साध्य करण्यासाठी वितरकांना AMFI कडे नोंदणी करणं आवश्यक असेल। या व्यतिरिक्त कंपन्या आणि RTA यांना कठोर KYC आणि मनी लॉन्ड्रिंग विरोधी नियमांचं पालन करणं अत्यंत आवश्यक राहील। सेबी गुंतवणूकदारांना सामाजिक कार्यांसाठी योगदान देण्याचा पर्याय देऊ इच्छिते। प्रस्तावानुसार गुंतवणूकदार त्यांच्या म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा लाभांशाचा किंवा रिडम्शनमधून मिळालेल्या रकमेचा काही भाग हा सामाजिक संस्थांना दान देखील करू शकतील। हे दान सोशल स्टॉक एक्सचेंजवरती सूचीबद्ध असलेल्या झिरो कूपन आणि झिरो प्रिन्सिपल इन्स्ट्रुमेंटद्वारे केलं जाऊ शकतं। सेबीनं या मसुद्यावरती 10 जूनपर्यंत जनता आणि बाजार तज्ज्ञांकडून सूचना मागवलेल्या आहेत। म्युच्युअल फंड उद्योगातील अनेक तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की यामुळे गुंतवणुकीला चालना मिळेल। मात्र काही तज्ज्ञांच्या मते ही सुविधा नोंदणी नसलेल्या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसाठीही उपलब्ध असावी, जेणेकरून अधिक लोक संघटित गुंतवणुकीमध्ये सामील होऊ शकतील, हे त्यांनी मांडलेलं आहे। तर मग मित्रांनो, आता इथून पुढे म्युच्युअल फंडचे पैसे थेट पगारातून कापले जाऊ शकतील आणि तुमच्या बिहाफ कंपनीच आता म्युच्युअल फंड युनिट्स खरेदी करू शकेल। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।